जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण फोटोचा बॅकग्राऊंड कसा कट करायचा त्यावरती बनवलेला आहे। कारण मित्रांनो, यूट्यूबवरती आपण बऱ्याच वेळेला ज्यावेळी थंबनेल्स यूज करतो तर थंबनेल्स बनवताना आपल्याला जे आहे ते कटआउट केलेला फोटो यूज करावा लागतो, म्हणजे आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड कट करून आपल्याला थंबनेलवरती लावावा लागतो, जेणेकरून आपला थंबनेल थोडाफार अट्रॅक्टिव्ह वाटावा। तर मित्रांनो, फोटोचा बॅकग्राऊंड कट करण्यासाठी बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत, पण त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मॅन्युअली कट करावं लागतं आणि प्रॉपर असं कट होत नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत अगदी प्रोफेशनलरित्या एका क्लिकमध्ये आपण कशा प्रकारे फोटोचा बॅकग्राऊंड कट करू शकतो। तर व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे टेक्निकल इन्फॉर्मेशन सोबतच यूट्यूबच्या टिप्स मराठीमधून देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन साईडला दिसत असेल, तुम्हाला सिंपली काय करायचंय, प्ले स्टोअरवरती जाऊन फोटोरूम हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचंय। फोटोरूम ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते आपण ओपन करून घ्यायचंय। ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल। या ठिकाणी जस्ट तुम्ही स्टार्ट अ फोटो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचा कुठल्या फोटोचा तुम्हाला बॅकग्राऊंड कट करायचा असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आता फोटो सिलेक्ट केल्यानंतर फोटोला ऑटोमॅटिक जे आहे ते डिटेक्ट करून त्या फोटोचा बॅकग्राऊंड जो पण काय असेल तो रिमूव्ह केला जाईल आणि तुमचा जस्ट फोटो जो आहे तो ठेवला जाईल, ठीक आहे। आणि शक्यतो मित्रांनो, हे जे आहे ते पर्सनना टार्गेट करतं, म्हणजे तुम्ही जर एक दोन व्यक्ती असतील तर व्यक्तींना टार्गेट करतं, बाकी सर्व बॅकग्राऊंड इरेज करतं, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही जर एखाद्या, आता हा जो फोटो आहे, आता मी जर क्लिक केला माझा, तर माझ्या फोटोमध्ये मागं बॅकग्राऊंडला माझ्या चेअर पण आहे, तर काही वेळेस चेअर पण रिमूव्ह होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला फोटो क्लिक करताना पण त्या पद्धतीने करावं लागेल। पण जर बॅकग्राऊंडला खुर्ची वगैरे तुमच्या काही नसेल, फक्त तुम्ही एकटेच असाल, तर अगदी प्रोफेशनल हा फोटो जो आहे तो बॅकग्राऊंड इरेज करून देईल, ठीक आहे। आता फक्त इथे इरेजच नाही होत, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते इथं टेम्पलेट पण खाली बघायला भेटतील, ज्याचा यूज करून तुम्ही मित्रांनो अगदी प्रोफेशनल फोटो देखील बनवू शकता। आता खाली जर गेलं तुम्ही तर प्रोफाईल पिक्स वगैरे आहे, यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचे इंस्टाग्रामच्या डीपीला लावण्यासाठी असो किंवा यूट्यूबच्या डीपीला लावण्यासाठी असो प्रोफाईल फोटो तुम्हाला अगदी इझिली या ठिकाणी बनवून देईल। व्हॉट्सअपच्या डीपीला सुद्धा लावता येईल, अशा प्रकारचे फोटोज बनतील या ठिकाणी, ओके। प्रोफाईल पिक्समध्ये त्यानंतर खाली वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। आता इथं लोड नाहीत झालेले जास्त, बट बॅकग्राऊंड मॅचिंग वगैरे पण भरपूर आहे। खाली जर तुम्ही बघितलं तर इथं फॅमिली आहे, त्यानंतर वेगवेगळे ऑप्शन पण आहेत। इथं नेचर वगैरे पण काही वेळेस येतं, तर नेचरमध्ये वगैरे पण तुम्हाला बॅकग्राऊंडला जे आहे ते नेचर टाईप बॅकग्राऊंड करता येईल, ठीक आहे। इथं बघू शकता वेगवेगळ्या टाईपचे फोटोज तुम्ही यात बनवू शकता, पण आत्ता सध्या आपल्याला ट्रान्सपरंट बनवायचं आहे। जस्ट ट्रान्सपरंटवरती आपण क्लिक करूया। ट्रान्सपरंटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फोटोचा बॅकग्राऊंड जो आहे तो ट्रान्सपरंट होईल। इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। प्लस तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड, ब्लॅक बॅकग्राऊंड पाहिजे असेल तरी देखील तुम्ही या टाईपमध्ये करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता। प्रोफाईल फोटो देखील सेव्ह करू शकता, ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड होईल आणि कलरफुल हे देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर ब्लर म्हणजे तुमचा ओरिजिनल फोटो होता त्यापेक्षा पण बॅकग्राऊंड ब्लर करून या ठिकाणी तुम्हाला दिला जातो, तर इथून देखील हा फोटो देखील आपण सेव्ह करू शकतो। तर या टाईपमध्ये मित्रांनो तुम्ही फोटोचा बॅकग्राऊंड बदलू शकता किंवा चेंज करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।